पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सामाजिक संरचनेत परिवर्तन आणल्याशिवाय या समाजात आर्थिक समानता येऊ शकत नाही आणि समाज सुधारणेशिवाय या समाजाच्या उन्नतीमध्ये कधीही वाढ होऊ शकत नाही। त्या बाजावाल्यानं कामावरून काढून टाकलं। अरे मग काय झालं? हा चल घरी चल। आणि तसं बी ते काम मला आवडत नव्हतं, पण मला तर बाजा वाजवणं आवडतं ना बाबा। पण बाळा त्या बाजावाल्यानंच तुला काढलं तर तू कुठं जाणार आहेस? चल घरला, मी दुसरीकडे जाईन, दुसरीकडे काम शोधेन। तर मग इथंच राहा। अरे पुरंजन भाऊ समजव याला, बाप आहे मी याचा। माझी एक बी गोष्ट ऐकत नाही, स्वतःला मनाला येईल ते करतो। बाळा तुझा बाप तुला काहीतरी समजावतोय, तुला समजत का नाही आहे? आणि तो जो तुला समजावतोय ना ते तुझ्या भल्यासाठीच सांगतोय। आणि आजच्या काळात कोणता बाप आपल्या पोराला एवढं समजावतो? कोणीच नाही। मी बाबांकडनंच तर लढायला शिकलोय, झटायला शिकलोय, आणि मी पण तेच करतोय। मला बाजा वाजवणं आवडतं आणि मी तेच करणार। चल रामजी। ताई, बाळा दादा चुकीचं नाहीये। भीम, हे काय बोलायला आहेस तू? ताई, जर कुठलं बी काम छोटं किंवा मोठं नसतं, समधी कामं सारखीच असतात, मग बाळा दादा बाजा वाजवतो ते काम छोटं कसं? वय भीम, समधी कामं सारखीच असतात, पण हे बाजा वाजवणारे जे लोक असतात ना, ती दारू बिरू पिऊन आपलं आयुष्य बर्बाद करून टाकतात। बाबा याच गोष्टीमुळे काळजी करतात ना। चुप बसा समजा, नाही तर एकेकाला उचलून असा मारीन म्या। पण हे गरजेचं नाही ना की समधे बाजा वाजवणारे दारू पित्यात। अरे पण भीम, सध्या बाळा भाऊचं शिक्षणाचं वय आहे, पण शिकलेली माणसं बी तर खराब असू शकतात ना। जसं आपल्या घरासमोरच्या चहाच्या दुकानात समधी शिकलेली लोक राहतात, पण बघ ना कशी आहेत। ताई, बाळा दादाला परत घरी घेऊन यायला पाहिजे आणि त्याला जे करायचे ते करू द्यायला पाहिजे। डोकं फिरलंय त्याचं। बाजावाल्यांनी कामावरून काढून टाकले तरी बी त्याला बाजा वाजवायचा। किती बी समजवा, पण त्याला समजतच नाही। बस बाजा वाजवायचाय, बाजा वाजवायचाय, एकच हट करून बसलाय। एका जागेवरून काढलं की दुसऱ्या जागेवर काम शोधतो या, हेच बाजा वाजवायचं। बाळा, बाळा दादा, बाळा दादा घरला चल। वय बाळा, चल ना घरला। नाही बाळा दादा, तुला जे करायचे ते कर, आम्ही तुला बाजा वाजवण्यापासून नाही अडवणार, पण तू घरला चल। वय बाळा, चल ना घरला। पर बाबा, ते समजा नंतर पाहून घेऊ, पण तू चल। दादा, तू एवढ्या थंडीत का बसला होता? तुला घरी यायला काय झालं होतं? वय बाळा, आणि हे रुसण्या फुगण्याचं काम लहान भावांचं असतंय र, पण इकडे थोरला भाऊ रुसून बसलाय आणि लहाना भाऊ त्याला मनवतोय। चल आता घरला। अरे हा चोर माझ्या दागिने घेऊन पळाला, बघा पकडा त्याला। चोर, चोर पकडा। अरे भीम थांब, भीम थांब, कुठे चाललाय तुम्ही? भीम, बाळा, अरे
बापरे, इतकी सारी माणसं. बाबांना कळलं तर? चोर माझे दागिने घेऊन पायाला पकडा पकडा. इकडेच गेलाय, या बाजूला. अरे थांबा थांबा, ते बघा अंधारात कोणतरी उभा आहे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? इथं का लपतेस? चल ये. सोडा मला, सोडा मला, सोड, सोडा मला. अरे इथं रामजी सकपाळची पोरगी आहे. पण ह्या येळेला ही इथे काय करते? चोरासोबत मी आलेली असेल, अजून काय करणार आहे? नाही, आम्ही नाही चोरांसंगट. आम्ही नाही चोरलं तुमचं दागिनं. ते तर माझं 2 भाऊ भीम आणि बाळा इकडनं चोराला जाताना पाहिलं तर त्याच्या माग त्याला पकडाया गेले. पोरी, ही सगळी नाटकं बंद कर. तुम्ही सगळे एकसारखेच आहेत. ते चोर इथून पळाले तर त्यांच्या माग माग तुझे भाऊ बी पळाले. तू इथं फसली आणि पळू नाही शकली आणि आता आम्हाला भरकटवायचा प्रयत्न करते, म्हणजे आम्ही त्याला पकडू नाही का? नाही, तुम्ही समजे चुकीचं समजताय. आम्ही नाही चोरलं तुमचं दागिनं आणि आम्ही चोर नाही. असं तर तू चोर नाही आहेस. मग एवढ्या रात्रीला एकटी काय करत होतीस? अरे ही समधी भावंड इथे आग जाळून त्या चोरांचीच वाट बघत होते. बोल, खरं बोलतो की नम्या? अरे हिला असं विचारून काही फायदा नाहीये. साधी आणि सोपी गोष्ट हीच आहे की हिचे दोन्ही भाऊ बाळा आणि भीमाकडनं जोवर दागिनं भेटत नाहीत तोवर हिला इकडेच उभी ठेवायची आणि कुठं बी जाऊ द्यायची नाही. अरे कोणीतरी बोलवा त्या रामजी सकपालला. तसा तर सभ्य आणि आर्मीचा सुभेदार बनून मिरवत असतो आणि इथं पोरं चोरा माऱ्या करत फिरत बसतात. आज यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढूनच राहू. जर बाबांना कळलं की आम्ही एवढ्या रात्री त्यांना न सांगता बाळाला भेटायला आलोया ते लई वरडतील. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही नाही चोरलं तुमचं दागिनं. हात जोडून विनंती करते, जाऊ द्या मला. चोर नाही म्या. चोर जेव्हा पकडला जातो तेव्हा हेच बोलतो, म्या चोरी नाही केली, माझा विश्वास ठेवा. अरे म्या तर म्हणतो याच्या बापाला बोलून घ्या, त्याच्या समोर होऊन जाऊ दे. अरे तुम्ही समजा नुसतं बघत काय बसलाय? जावा बोलून ना रामजी सकपाळला. ह्या जाऊन रामजी सकपाळला बोलवतो. या कोणी माझ्या बरोबर. रामजी सकपाळ, चल बाहेर या. तुझे पोरं बाहेर चोऱ्या करतायत आणि तू घरात आरामात झोपलायस कर. कोण आहे? कोण आहे? अरे बाहेर या रामजी. कोण लपून झोपतोस वय? बाहेर या रामजी. तू इथं आरामात झोपलायस आणि तुझे पोर दागिने चोरून पळाले. काय बोलतोस? माझी पोर चोर नाहीयेत, या झोपलीयेत. ही नाटकं बंद कर तुझी. अहो ऐका, भीमा आणि गंगाबाई दिसत नाही कुठं. पाहिलंस? चल आमच्या संघ आणि खरं काय ते बघून घे की तुझी पोरं घरात आहेत की बाहेर आहेत. चल. ताई, तू तुळस आणि मंजू याला बघ, आम्ही जाऊन आलो. चला रे. थांब. तुला काय वाटलं की तू पळून जाशील व्हय? सोडा मला, मला जाऊ द्या. मला जाऊ द्या. दादा, ह्यो तर तोच चोर आहे ज्याने आपल्या घरचं घासलेट चोरलं होतं. सोडा मला, सोडा मला. काय दादा, लवकर बांध. काय दादा, लवकर कर. चल. सोडा. चल आमच्या बरोबर.
हो बघा रामजी आला. आई बाबा. गंगा, भीमराव आणि बाळा दोघं दागिने घेऊन पळालेत आणि ही इकडे याच्यासाठी उभी आहे का ते दोघं आरामात पळून जाऊ शकतील. असं का बोलतोय तुम्ही? माझी पोरं चोरी नाही करू शकत. अरे चोरी करू शकत नाही म्हणजे काय? ते दोघं इकडनं चोरी करून पळालेत आणि ही तुझी पोरगी, हिने त्यांना पळून जाण्यात मदत केली. नाही, माझ्या भावांनी तुमचं दागिनं नाही चोरलं. ते तर चोरांना पकडण्यासाठी गेले आहेत. ठीक आहे, मी माझ्या दोन्ही पोरांना पकडून इथं घेऊन येतो. मग तेव्हा दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. वय आम्ही समधी गाढव आहोत. तुम्ही समधी तिकडे जाऊन बाप लेक दागिने गायब कराल. आता दागिने तर आम्ही घेऊनच राहणार आणि जर नाही मिळाले तर ते दागिने बापाकडून वसूल करू. बस. अरे माझ्या पोरांनी चोरीच केली नाही तर मग आम्ही दंड का भरायचा? तुझ्या पोरानं नाही चोरले तर मग चोरले कोणी? आणि चोर बी समधी तुमच्या जातीचे असतात. वय हे घ्या तुमचं दागिनं. आणि ज्यानं दागिनं चोरी केलं होतं तो आमच्या जातीतला नाही. आणि नाही तुमच्या जातीतला, तो चोरांच्या जातीचा आहे. आणि चोराची कुठली बी जात नसती. चोर फक्त चोरच असतोय. का गेला होता तुम्ही? दोघांना काही झालं म्हणजे? काय बी झालं नसतं आई. चोरी करणं चांगलं नसतं आणि आपल्या डोळ्यासमोर चोरी करताना कसं काय बघणार? हे घ्या तुमचं दागिनं. आईनं जेव्हा तिचं दागिनं विकलं तेव्हा तिला लय वाईट वाटलं. दागिनं खूप किमती असतात ना आई, यासाठीच मी चोराच्या मागे धावलो. आई, या चोराने आपल्या घरचं घासलेट बी चोरलं होतं. बघितलं ना व समद्यांनी? डोळं उघडून बघून घ्या आणि लक्ष देऊन नीट ऐका. चोर नाहीयेत माझी पोरं. या उलट तुमचं दागिनं चोराकडून वाचवून आणलंय. आणि सारखं सारखं जातीबद्दल बोलता ना तुम्ही लोक. मग यो चोर कोणत्या जातीचा आहे? तुमच्या मधल्या जातीचा तर नाही ना यो. लय जास्त बोलतीये तू. स्वतःवर वेळ आली जास्त बोलतोय का? एक म्हण आहे, वरती तोंड केल्यावर थुंकल्यावर ती थुंकी आपल्यावर पडली. खोटा आरोप लावण्याआधी स्वतः जाणून तरी घ्या की खरी गोष्ट काय. नाहीतर असं होईल की तो आरोप फिरून तुमच्यावर लागायचा. चला इकडून समजे. त्याच्या मनात येतं तो तसाच वागतोय. एवढ्या रात्री भीम आणि गंगाबाईचं मन झालं तर मला आणि आईला न विचारता बाळाला भेटायला गेली. या घरात माझी काही किंमतच नाही. आता झालं ना, जाऊ दे की भाऊ. जाऊ दे कसं मीरा? हा, जाऊ दे कसं? मी सरळ सरळ सांगितलं होतं की बाळा या घरात तवाच येईल जेव्हा तो बाजा वाजवणं बंद करेल. भले मग दिवसाच्या उजेडात येऊ किंवा रात्रीच्या अंधारात. सोडल त्यो बाजा वाजवणं. येऊ द्या ना त्याला घरात. बाळा बोल ना बाबांना की तू नाही वाजवणार बाजा. नाही आई, मला बाजाच वाजवायचा आहे तर मग म्या कसं बोलू की म्या बाजा नाही वाजवणार? बघितलं मीरा काय बोलतोय? हा, निघून जाईत ना. एका बाजा वाजवणाऱ्याला माझ्या घरात कुठलीच जागा नाही. निघून जाईतून.
या घरातनं जाशील तर म्या बी तुझ्या बरोबर येईन. भीम बाबा रागव नका. लहानपणापासून ते आतापर्यंत जसं आम्ही मिठाई वाटून घेत होतो तसं आज रात्री थंडी बी वाटून घेऊ. चल दादा. भीम तू तुझ्या बाबाच्या विरोधात जाणार? आनंद तू भी? भाऊ हाय आणि भावाचं दुःख तर वाटून घ्यावंच लागेल ना बाबा. आम्ही बी दादा संग बाहेर राहणार. बघितली तुमच्या पोरांची नाटकं भीमाबाई? हा मध्ये जाऊन झोपा, आता तांगडे तोडून ठेवेन एकेकाचे. आले मोठी थंडीत उभे राहणारे. साथ तू मार खाणार की आह देणार? चल चहा पिऊन घ्या. नकोय मला काही. अहो रागू नका, घ्या ना. सांगितलं नकोय मला. बाबा चहा घ्या ना बाबा. कोणाचा बाबा? कसला बाबा? मी तुझा बाबा नाही. जर माझी कुठली गोष्ट ऐकायची नाही तर मला बाबा नाही म्हणायचं. मी आज निघून जातो. बाळा बाळदादा दरवेळी घर सोडून जायची गोष्ट करू नकोस. भीम आपला लहान भाऊ असून बी बाबांना मनवतय आणि तू असं वागणार? चल तू आज चल, न्याहारी करून घे. बस म्हणलं ना, चल ये. आता काय करायचं भीम? शाळेतच जाऊ. आणि बाळदादाचं काय करायचं? त्याला बी शाळेला घेऊन जाऊ. घ्या चहा. आज सकाळी सकाळी बाहेर येऊन बसलाय, कसला तरी विचार करतोय. होय, काल रात्रीला ह्याच्या पोरानं चोराला काय पकडलं तर विचार करत असाल की पोराला पोलिसात कसं घालू. तसही सवता सोबेदार आहेच. अरे आता कुठे भाऊ? मी ऐकलंय की यांच्या जातीच्या लोकांची पोलिसात भरतीच नाही होत. असं का? होय. अरे बरं झालं दादा, नाहीतर आपल्या मुलाला बहात्तरीचं मेडल देऊन दिलं असतं यानं. गुरमीत लय आहे याला, आणि याला वाटतं की याची पोरं जगात सगळ्यांच्या वर आहेत. वय ते तर ह्यांचं नशीब चांगलं होतं की चोर पकडला गेला, नाहीतर माहिती पडलं असतं की वर हाय की खाली. आणि तसही हे सगळी नाटकं किती दिवस चालवणार आहेत. बरोबर बोललास भाऊ. अरे आपला आपल्यावरच ताबा आहे, आणि अर्ध्या अर्ध्या रात्री पोरं बाहेर भटकतील तर एक दिवस लय बेदम मार खातील. बरोबर बोललास. बरोबर. अरे भाऊ अजून एक चहा आण जा. मला बी आण. रामजी तुला किती वेळा सांगितलं की या माणसांपासून लांब राहत जा. या लोकांचं काय?
यांना तर सवयच असते बक करायची. पुरंजन भाऊ, जेव्हा माझी पोरच मला उत्तर देऊ लागली, माझ्या निर्णयांवर प्रश्न करू लागली, तर मग जगाच्या बोलण्यावरून काय फरक पडतोय? काय झालंय? काय कोण काय बोललं का तुला? काय सांगू, बाळा पहिल्यापासून हट्ट करतोय बाजा वाजवायचा. अन भीम सुद्धा आता बाळासारखाच बोलायला लागलाय. सगळी पोरं बाळाच्या बाजूने आहेत. मला वाटतं कमीत कमी भीम तरी मला समजून घेईल, पण नाही बाबा, मी तुम्हाला समजतो, पण मी बाळा दादाला बी समजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर माझ्यामुळे तुमचं मन दुखलं असेल तर मला माफ करा.